आयुष्यात यशाचे शिखर गाठायचं असेल तर चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या या 3 गोष्टी आत्मसात करा. काही दिवसातच 2024 हे वर्ष संपून जाईल. नवीन वर्ष नवीन आशा आणि आव्हाने घेऊन येईल. नवीन वर्षात आपण सर्वच काही ना काही संकल्प तयार करत असतो आणि पूर्ण वर्षभर हे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे आपण आपले फोन, लॅपटॉप किंवा इतर गोष्टी चार्ज करतो, त्याचप्रमाणे आपण स्वतःला देखील नव्या चांगल्या सकारात्मक गोष्टींनी चार्ज करायला हवे. हे करण्यासाठी चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात मानवी जीवनातील प्रत्येक पैलूचा उल्लेख केला होता. चाणक्याच्या मते जीवनातील अपयशांना कधीही घाबरू नये. एखाद्या व्यक्तीने अपयशातून शिकून आपल्या आयुष्यात पुढे जावे. हे स्पष्ट आहे की यश एक ना एक दिवस तुमच्याकडे येते. जे अपयशाला घाबरत नाहीत ते लोक आपल्या आयुष्यात निश्चित यश मिळवतात. या लोकांना त्यांची ध्येयच प्रेरणा देतात. पण जर तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचं असेल तर आचार्यांनी सांगितलेल्या 3 गोष्टी कधीही विसरू नका. चला तर माहिती करून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. 1. वेळ. चाणक्य नीतीनुसार वेळ खूप मौल्यवान आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. म्हणूनच वेळ कधीही वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक क्षण माणसाला काहीतरी शिकवत असतो. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचा आदर करा. या गोष्टीमुळे तुम्हाला नेहमी यश मिळेल. 2. निंदा. चाणक्य नीतीनुसार आपण कधीही इतरांवर टीका करू नये. निंदा ऐकू नका. जेव्हा आपण कोणावर टीका करतो तेव्हा आपण अपयशाच्या मार्गावर जात असतो. निंदा केल्याने कोणाच्याही मनात नकारात्मकतेची भावना वाढवते. त्यामुळे मानसिक तणावही वाढतो आणि मनही अस्वस्थ होते. 3. पैसे वाचवणे. चाणक्य नीती सांगते की विचार न करता कधीही पैसे खर्च करू नका. पैसा ही एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या वाईट काळात कामी येते. संकटाच्या वेळी सर्व माणसे एकत्र आल्यावर पैसा खऱ्या मित्राची भूमिका बजावतो. त्यामुळे नवीन वर्षात पैसे कसे वाचवायचे ते शिका. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.